वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही मानवतेचा कल्याण करणारी असल्याचं म्हटलं जातं। इतर शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार सुद्धा महत्त्वाचे आहेत। त्यामुळे वर्ग 1 ते 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करावी अशी मागणी गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। संपूर्ण जगाला जनकल्याणाचा मार्ग दाखवून आदर्श ग्राम निर्माणाची गुरुकिल्ली म्हणजे ग्रामगीता होय। आदर्श जीवन जगण्याचा मार्ग, आत्मनिर्भर उद्योग, महिला, पुरुष, युवक, युवती सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली। या ग्रामगीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल। यामुळे शालेय अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, मी दिनकर सुंदरगाव। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता शालेय अभ्यासक्रमात सहभागी व्हावी याकरता मी मुख्यमंत्री महोदय श्री शिंदे साहेब यांना एक ईमेलद्वारे निवेदन दिलं आणि हे निवेदन याकरता होतं की शाळेच्या विद्यार्थ्यांना जर ग्रामगीता अभ्यासक्रमात असली आदर्श ग्राम आणि आदर्श जीवन पद्धती कशी जगता यावी याचं एक चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे ग्रामगीता आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली ग्रामगीता ही देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वांची विकास आणि स्वतःचा प्रत्येक नागरिकांचा कसा विकास करू शकते, प्रत्येक गावाचा कसा विकास करू शकते, ग्रामगीतेमध्ये नमूद आहे। म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये ग्रामगीता ही अभ्यासासाठी असावी अशी माझी विनंती आहे। तशी मागणी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे आहे। धन्यवाद।